धन्य धन्य तेची जन जे शुभजनी पारायण सदाशिव लीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे सुतमने शोणकाधिका प्रती जे रुद्राक्ष धारण भस्मा चर्चिती त्याचा पुण्याशी नाही नीती त्रिज गती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्याशी वंदितो शक्रादी सुकरण तो शंकर रची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु आत्वा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष लक्षण शिके माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूपा म्हणून त्यावरून करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केला सम्मान असो द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष भांतीचे आदरे कंठी बांधावे 32 मस्तका भोवती 24 सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख शमुख अष्टमुख चतुर्दश मुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुपळदेक रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन करीत केले जाणी जे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐकाये विषयी काश्मीर देशीचा नृप पावन नामा भीमधान भद्रशेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजादयात भुसूर धन्य मनती तोची राजेश्वर लाचन घेण्याय करी साचार अमात्य थोर तोची पे सुंदर पतिवता मृदू भाषिणी पूर्वदत्ते ऐसी लादीजे कामिनी सुत साभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रजावंत गुरुभक्त उद्धार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहीजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघाशी झाले नंदन शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानामत्म तारक नाम दोघे शिवभक्त निसीम सावधान शिवध्यानी बाळे होऊन सदा प्रेमळ अनुराग चिंती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्याशी संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमर लेव भीती वश्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेव भीती तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाशी उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्मचर्ती चर्चिती सर्वाधी अवळे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीला अमृत बोलती शिवनामावली सत्य पाहुणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करिता राव प्रधान त्याशी कानावाळे वस्त्रभूषण करिता रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी रुद्राक्ष काढीती मागुनी वस्त्रे पूजने लेव विते ते सेवेची ब्राह्मणाशी अर्पिती घेती मागुनी शिवदिशा शिक्षा करिता बहुत परिते न सांडिती आपले व्रत राव प्रधान चिंताग्रत म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र घराशी आला पराशर सवेवेष्टी ऋषीचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वेपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले जेवी मनुष्य वागती अपार तेशेची पूर्वी होते रजनी चर ते पितृ केवारे समग्र जाळीले सत्र करुनिया जन मे जये सर्पसत्र केले ते अस्तिकेमध्ये चराहविले पराशराशी पुल स्थिने प्रातिले मग वाचले रावणाधिक वीरची शब्दता नटाऊनी क्षणमात्र प्रति सृष्टी केली विश्वामित्रे तेवी पृथु केवारे पाराशरे वादी जर्जरपे केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तारा होईल ग्रंथा या लागी धनितार्थ बोलिते आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर त्याचा नातू होय शुक योगित्र तो भद्रसेनेचा कुळकुरु निर्धार खरा आला जाणोनी राव प्रधान समोरे धावती साष्टांग नमुनी घराशी आणि ते षोडशोपचारे पूजिती भावचिंती विशेष समस्या वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून मने दोघे कुमर रात्रंदिनी ध्यान करीते शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करिता कोणाशी इंद्र या भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजी आणि समग्र आरुढा वे अवळेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आमाशी गुढ पडले चिंती मग ते दोघे कुमर आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीशी जैसे मित्र आणि शशी ते तेजस्विनी उपमाप्तयाशी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सुत म्हणे हे का झाले शिवभक्त याची पूर्वकता समस्ये एक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामी जातोची भूप पृथ्वी माझी निसम स्वरूप ललिताकृती पाहुनी कर्दम तन्मय होऊनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तेशे तिजवर विराजे छत्र रत्नखचित त्या याने अपार भाग्यापार नाही तिचा रत्नमय दंडयुक्त चामरेजीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणीजीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरणा रत्न पर्यतक राजस चंद्र शिस्मी सम प्रकाश शम्या तिची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी किल्लारे बहुतवाजी गजकरी बहुवस
दासदासी अपार घरी माता अभा सौभाग्य सहोदरजीचे गायन एका किन्नर तरस्य होती कोकिळा. जित्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ नृप डोलविती मान तिच्या भोग काम इच्छून भूप साभाग्य येती घरा. वेश्या असोनी पतिवता नेमिला जो पुरुष तत्वता त्याच्या दिवस सरता इंद्रासही वेश्य नव्हे. परमशिव भक्त विख्यात दानशील उदारभूत सोमवार प्रदोषवत शिवरात्र करी नेमेशी. अन्नछत्र सदा चालविते नित्य लक्षत्री दळे शिव पूजिती ब्रह्मान हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाशी. या चकमनी जे जे इच्छित ते महानंदा पूर्वीत कोटी लिंगे करवीत श्रावण माशी अत्या दरे. एक भद्रसेना सावधान कुटुष्ट मार्कट पाहिले प्रीती करून त्याचा गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविली कौतुक. आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मार्कट त्यासमोर तेथीच बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण तेही एकटी जोगे जण शिवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे. महानंदा त्याशी सोडून नृत्य करावी कौतुके करून त्याचा गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवतीच्या संगती करून त्यासही घड तसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागोनी सदाशिव पातला. सौदागराच्या वेश धरिला महानंदेचा सदना आला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते थवा. पूजा करून स्वहस्तिकी त्या सभे सविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्या देखिला. देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गीचे वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्माचे निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होऊन आनंद घन नेम करी तयाशी. पृथ्वीचे मोल हे कंकण मी ही बतीच लक्षणी पद्दीन 3 दिवस संपूर्ण दाशी तुमची झाले मी. तयाशी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेहून अगळे त्याची वर्णिले नवजाय. लिंग देखोनी तये वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंगणे टाकावी ओवाळून सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण बंगले की गेले दुग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. एरी अशक्त म्हणून ठेविले नृत्यागारी घेऊन मग लोके करीती शयन रत्न खचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व ध्येय पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्न जण धावू लागले चहूकडोनी एकची हाक चाहली. तीस सावध करी मंद नारी म्हणे अग्नी लागला उठलो करी एरी उठली घाबरी तव वाता मजग तेतरा. तसना माझी उडी घालून कंठ पाश त्याचे काढून कुटुट मार्कट दितले सोडून गेले पळोनी वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर त्यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धावा. माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरली ऐकून वक्षस्थळी देत घेत बुडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकराने तेज परिवरी. मग त्रिचरण ते ताविले आकाशपंथे जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप काला कुंडाचा. अतिलाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेगा ओम नम शिवाय मनहुनी. ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मारुंदा लुटविले सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चितिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंबनिके उदया चळी तैसा प्रगटला कपाळ मोळी दशभुज पंचवंदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ताते. माता जटाचा भार तुतीय नेत्री वेशा नर श्री झुळझुळ वाहे नील अभयंकर महाजोगी. चंद्रकळा दयाचे शिरी निळकंठ खटवांग धारी भस्मचर्चिले शरीरी गचव तर्म पांघुरला. नेसला से व्याघ्रा भर गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांगी वेष्टीत फणीवर दशभुजा मिरविती. वरचे वरी कुंदक जेलीत देवी 10 भुजा पसरोनी अकस्मात महानंदेशी झेलून धरीत हृदय कमली परमात्मा. म्हणे जाहले मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान मी म्हणे हे नगर उधवरून विमानी बेसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बेसेत दिवरूप पाहुनी त्वरित नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी जेथे नाही अधिव्याधी शुद्धा तुषा विरहित त्रिशुद्धी बेशुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद दुःख मद नस्तर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहुने कोटी गुणे. जेथे सुरत रुची म्हणे अपार सुरभीचे बहुत किल्लारे चिंतामणीचे धवलागारे भक्ताकारणे निर्मिले. जेथे ओसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वत अविनाश महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रशेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष उटकट मरकट पूर्वीचे.
कंठे रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्यासी पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लाविती बहुतास उद्धरीतील तुम्हाते. अमात्य सहित भद्रसेन कृषी घाली लोटांगण अनेक इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरली जन्मले. भद्रसेन बोलती पुरती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस एवढ्याची पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस राणाहून आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलण्या देख परी तुम्हाशी एकता वाटेल दुःख हे सभा सगळी दुःखावरना वर्णी पडेल ते प्रत्यक्ष सदृश्य बोलावे वचन ना तरी आघास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावे न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्ष पूर्ण झाले असती जाण का. आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल्या समयाशी राव एकता धरणीशी मूर्खा येऊन पडी येला. अमात्य साहित्य त्या ध्यानी दुःखाग्नीत गेले आहाळूनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोश करुनिया आहाकार वृक्षस्थळ पिटी नृपवर मंगरायाची पराशर सावध करुनी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर एक सांगू तो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशीमित्र नव्हते पेते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्मामय साचार ते झाले स्फुर न जागर अह ब्रह्मा करुनिया हे ते मधनी माया सत्व ते तोनी झाले महत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया. सत्वाशे निर्मिले शित पितस्वसन राज्याचे सृष्टी करता दृहीन तमाशे रुद्र परिपूर्ण सर्व स्थितता करविता. विधिसी म्हणे सृष्टी रशी पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिला चहुविदाचे चार पूर्ण तो हा रुद्रा धाय परम पावन त्याहून विशेष गुण ज्ञान भुवनत्रयी असेना. बहुत करी हात तन त्याहुनी आणि कठोर नाही साधन या रुद्राय शिवरूप म्हणून शिवशंकर स्वय बोले. जे रुद्रादाय एकती पडती त्याच्या दर्शन जी उद्धरती मग कम दव एकांती सत्व पुत्र सांगे रुद्र हा. मग संप्रदाय ऋषी पासून पुतली आला अध्याय जाण तो रजपतप ज्ञान त्याहुनी अन्य हो जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शन कीर्तन पावन स्वर्गीचे दर्शन त्याचे घेऊ इच्छिती. तप जप तप शिवार्चन त्याहुनी थोर नाही जाण रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णवा. रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पास सोडून विद्यम किंकर रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोनी अभक्ती कृत्या निर्मिली दारुण्य तिने कृत्य कर्तक वादी भेदी लसून त्याच्या हृदयी संचरली. त्यासी मस्तर वाढविला विशेष वाटे करावा शिवदेश तेने जे जाणून यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दुता प्रति शिवदेशी जे पापमती ते अल्पायुती होती नाना रीती जाचणी करा. शिवतोर विष्णू लहान हरिविशेष हरगुण ऐसे म्हणती हे तया लागून आणून नरकी घालावे. रुद्राधाय नावडे ज्याशी कुंभी पाखी घालावे त्यासी रुद्राष्टुष्ठाने अश्याशी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तरे करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दुरी होय साच. अथवा शतघट स्थापुनी दिव्य वृक्षाशे पल्लवानून रुद्रे औदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी. नित्यदहा सहस्र अवतेने पूर्ण शोनी पळा करी सत्तदीन राये धरिले दुष्चरण शतद होऊनी बोलत. सकळ ऋषी रत्न पंडित पदक स्वामी तू त्यात मुख नायक काळ मृत्यू भयशोक गुरु रक्षी त्यापासोनी. तरी त्वा अर्चाय त्वत करावे पूर्ण तुझे सवे जे आहेत ब्राह्मण आणि सांगती हे बोलावून आत्याची आणि तो आरिंब. मग सहस्र विप्र बोलाव उड त्याची रुद्रानुष्ठानी भक्तीपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन ज्याची वमनाहून नीच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दृष्ट प्रति ग्रहण घेती. जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करिता. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बेसला व्यास पिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले. स्वर्ध आणि जे शलील भरले पूर्ण त्यात अम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जित नले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवस माध्य आहे आला चंडास मृत्यू समय येता धरणीश बाळ मूर्छित पडी येला. एक मुहूर्त निचेष्टित चरणवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुदेत नाभिकारा. रुद्रोक शिंपून सावध केला राजनंदन त्याशी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत. एका काळ पुरुष भयानक थोर उरतोत जटा कपाळी शेंदूर विक्राळा दाटा भयंकर नेत्र कांती रांगा सारखे. तो मज घेऊन जात असता सोगे पुरुष धावून आले तत्वता पंचवंदन दशभूष त्याची सामता कमळ भवाडी तुझी नसे.
जे तैसे जैसे गवस्थी दिगंतम सहारिती भस्म अंगी व्याघ्रावर दिसती दशदस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडून वंदन त्या काळ पुरुषाशी धरून करिता तांडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्रह्मनाशी घाली नमस्कार आनंदराश्रू नेत्री आले. अंगी रोमात दाटले मग विप्र चरणी बडला लोळे शिवनाम गरजते तये वेळे देव सुमने वर्षती. अनेक वाद्याचे गजर डंका गरजे अज्ञात थोर मुखदयाची महासुकर मृद वाद्य गरजती. अनेक वाद्याचे गजर शिवली लागाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सणया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी नांदन माये नभोद्धरी असो भद्रसेन त्यावरी विभियुक्त होम करीत असे. चडसान्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत अमोलिक वस्तू अद्भुत आणूनी अर्पी ब्राह्मणाशी. दक्षिणेला लागी भंडारे मुक्त केली राजेंद्र मणी आवडे तितके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त पुढे पुढे हेची ऐकले मात धनभार झाला भूत म्हणून या सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण होत तुझी आसुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरील स्वधुनी की श्वेतोपुतले मुंडानी रमण लिंगे अर्चिजे की निर्देवास सापडले चिंतामणी की सुशी तापुडे शिरादी जे ये धावुनी तैसा कमलोंद वंदन ते शनी नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन उत्यान पादिक कयाथू तये रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाणवतचे का सर्वाते. जो चतुष्पष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतळामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मांडोनी पुनसृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकितानयनी दंडे तांडिल चक्रा दिका. तो नारद देखोनी तेची क्षणे कुंडातूनी मूर्ती मतनिके अग्नी दक्षिणग्नी गाहत आहोनी उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानसहित भद्रसेन धावणी धरिते चरण ब्रह्मानंदे उचबळले. दिव्यगंध दिव्यस्मनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी रावभूपा ठाके कर जोडवणी मने स्वामी अति दिव्य दृष्टातू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखील सांग अपूर्व नारद मने मार्गी येता शिव दूत दोघे देखिले. दशभुज पंचवंदन तिन्ही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे सुखविले मरण रुद्राष्टुनाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवेवीर भद्रमुख पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसूत एकाते. तू कोणाचा आज्ञे करून आणि तो होताशी भद्रसेन नंदन त्यास 10 वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम्य होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणि तो होताशी. मंग चित्रगुप्ता तुषे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तो 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडाकर थोर होते. ते महत्व पुण्य निरसुनी सहज 10 वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकूनी कुंतांत कर जोडवणी स्तोवन करीत हे अपर्णादन हिमनगद दामात अपराध न करता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते शनी राय पायावरी घातली लोळणी अनेक सहस्र रुद्रे करुणी महोत्सा करीतसे. शतरुद्र करिता निशेष शतायुती होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवस्वरूप याची देई. तो येतेची झाला मुक्त त्याचे तीर्थतरिती बहुत असो यावरी ब्रह्मासुत अंतर्दान पावला. आनंदमय शक्ती नंदन राय शतपज्ञ धन देऊन तो शविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती त्याशी काळ न भांदे अंती वंदोनी नेती शिवपदा. दशसत कपिलाला दान एकदा प्रता घडे पुण्य केले असेल अवैश भक्षण सुरापान ब्रह्मा हत्या. एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडात्रे दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्राशी राज्य देऊन स्वराज्य तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधान समवेत राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्रा ध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बसवूनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वेकुंठी वास बहुत स्वच्छे करूनी राहिले. शेवटी शिवपदाशी पाहून राहिले शिवस्वरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पधूम संपूर्ण इच्छिले फळ देणार. मृत्युजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बांधे गृहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण्य न बांधीच सर्वस्थायी. जेते जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष ज्याच्या विटाळ न घावावा. त्यासी प्रसवोनी वाज झाली माता त्याची सांगती न धरावी तत्वता त्याची संभाषण करिता महापातक जाणीजे.
ते आपुल्या गृहास न आणावे, आपण त्याच्या सदनासी न जावे, ते जावे जीवे भावे, जेवी सुशील हिसक गृह. जो प्रत्यक्ष बक्षितो विष जे मूर्ख बेशिते, त्याचे पक्तीस त्याची मृत्यू आला, या गोष्टीचा संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित, अखंड पाहावे शिवलीलामृत, हे न घडे तरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. हा अध्यायाच्या करिता अनुष्ठान तयाशी नित्यरुद्र, केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रगटले. अपर्णाहृदयी याब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, तो जगदता नंदन मूळगंध अभंग न शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्वंद पुराण ब्रह्मोत्तर खंड पुरुषोत्त संजन अखंड एकाशोध्याय गोड. हा श्री